उन्हाळा सुरू झाला, आंब्याचा सीझन सुरू झाला की काय बनवू आणि काय नाही असं होतं. तर आंब्याच्या बऱ्याच रेसिपी आपण आपल्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत. तुम्ही आजपर्यंत छान प्रतिसाद दिला, बघितल्या, आणि ज्यांनी बघितल्या नसतील त्यांनी फक्त एक क्लिक करा आणि मँगोच्या पूर्ण रेसिपी तुम्हाला एका क्लिकवरती मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे, तर नक्की क्लिक करा. तर आजची आपली रेसिपी आहे मँगो लस्सी. ही लस्सी नॉर्मल लस्सीपेक्षा चवीला वेगळी लागते, खूप चवीला खूप छान लागते. एकदा बनवली की कायम बनवून खाल आणि फक्त 2 मिनिटात बनवून तयार होते. तर त्यासाठी इथे मी 2 आंब्यांचे 1 वाटी इतक्या फोडी बनवून घेतल्या आहे. साल काढून छान फोडी करून घेतल्या. मस्त पिकलेला आणि दशा नसलेला, रेषा नसलेला आंबा निवडायचा, म्हणजे आपली लस्सी अगदी छान होते. 1 वाटी भरून मस्त रसरशीत आणि पिकलेल्या आंब्याच्या या फोडी घेतल्या आहे. केसर आंबा किंवा हापूस आंबा वापरला की रंग छान येतो, चवही छान लागते. आणि इथे आता लस्सी बनवायची म्हणजे दही आलंच. तर हे दही मी घरी लावलेलंच आहे, फ्रेश आहे, त्यामुळे जास्त आंबट नाही आहे. तर जास्त आंबट दही घ्यायचं नाही, म्हणजे लस्सी छान होते. तर इथे 1 वाटी इतकंच मी दही घेतलं आहे. अगदी घट्टसर दही घ्यायचं, म्हणजे लस्सी देखील छान दाटसर होते. तर आता हे दही साईडला ठेवून देऊ. 1 वाटी इतकं दही घेतलं आहे. खूप जास्तही दही घ्यायचं नाही की ज्याने आंब्याचं आपला फ्लेवर जो आहे तो येणार नाही. तर इथे मी 4 चमचे इतकी साखर टाकून घेतली आहे. साखर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आंब्याच्या गोडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. बर्फाचे तुकडे टाकले आहेत. आता यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड टाकायची. खूप छान टेस्ट लागते, खूप छान फ्लेवर येतो. आणि आता झाकण बंद करून छान फाईन अशी याची प्युरी बनवून घ्यायची आहे, लस्सी बनवून घ्यायची आहे. बघितलं, फक्त 2 मिनिटात मस्त दाटसर मलाईदार अशी लस्सी तयार झाली आहे. मलाईचं दही नसेल तर तुम्ही 2 चमचे मलाई यामध्ये ॲड करा. माझं मलाईचं दही होतं त्यामुळे मी ॲड केली नाही वेगळी. आणि दही जर पातळ असेल तर आईस क्यूब कमी टाका किंवा नाही टाकले तरी चालेल, नाही तर आपली लस्सी पातळ होऊ शकते. अशी मस्त घट्ट दाटसर मलाईदार लस्सी आपली तयार आहे, मस्त मँगो फ्लेवरची. रंग काय सुरेख आला आहे, बघताच पिण्याची इच्छा होईल अशी मस्त लस्सी तयार झाली आहे. तर आता गार्निशिंगसाठी वरून भरपूर असे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्त्याचे मस्त काप टाकून घेतले आहे. नसतील तर टुटी फ्रुटी टाका किंवा आंब्याच्या फोडी टाकल्या, अगदी गार्निशिंगसाठी खूप सुरेख दिसतात आणि चवीला देखील खूप छान लागतात. तर मस्त ही लस्सी एन्जॉय करा. तर आजची ही रेसिपी अगदी झटपट मस्त मलाईदार लस्सी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या अगोदरच्याही मँगोच्या ज्या सर्व रेसिपीज आहेत त्या देखील नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त आणि थंडगार रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच मस्त थंडगार गारेगार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, हॅप्पी समर.